अगदी मित्रांनो आपल्याला दिलेल्या वेळेतच आपण हजर राहायचं आहे, नाहीतर अगदी पेनल्टाईज केलं जाईल. पेनल्टाईज आपल्याला कदाचित आपल्या संघाला महागात पेनल्टाईज केले जात आहे, कारण आयोजकांचं तेवढं आयोजन मोठं आहे आणि त्या सूचनेचं मात्र पालन करतायत तो चिंचाळी संघ. अगदी 15 चेंडूंचा मात्र सामना असेल, म्हणजे एक ओव्हर सर म्हटलं ना तर अगदी 5 चेंडूचा खेळला गेलेला आहे, म्हणजे 15 चेंडूचा सामना करावा लागेल या सलामीवीर जोडीला. पुढील गोड आवाज ऐकूया आपण जोशी सरांचं. नक्कीच सलामीसाठी सज्ज झाले आहेत खेळाडू. पहिलाच चेंडू आपण पाहतो पॉईंटच्या दिशेने मारला पटकावलेला चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला होता. तो अजय यांच्या बॅटीतून आपण पाहिलेला पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू होता आणि सुंदर गेलेला चौकार आपल्याला पाहायला भेटला अजय यांच्या बॅटीतून. पुढील चेंडू पाहूया. अजय सज्ज. ओहो, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. फटका तर चांगला आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. वळूया पंचांकडे. पंचांनी दिलाय चौकार आणि देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. पाहायला भेटले तर पुढील चेंडू पाहूया. हॅट्रिक होते का चौकारांची. पुन्हा एकदा सुंदर फटका. फटका तर तेवढाच चांगला आहे. सजवलेला फटका आहे. सुंदर चेंडू चाललाय चाललाय चाललाय. ओहो, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावेनीशी समाधान मानावं लागेल इकडे अजय यांना. अजय यांची आपण वैयक्तिक धावसंख्या पाहतोय 3 चेंडू आणि 10 धावा आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या देखील आपण 10 पाहतोय. चला पुढील वळूया पुढील चेंडूकडे. काय घडेल काय बिघडेल, कारण की पुढच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. त्याच्यानंतर आपण पाहूया चौथा चेंडू आपण पाहतोय. अजय सज्ज झाले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय का. चेंडू चाललाय सीमारेषा पार. गेलाय चौकार. खणखणीत चौकार. देऊया एक संधी डीजेला. चेंडूवरती 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती देखील आपल्याला चौकार आलेला दिसतोय. म्हणजे या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले ते अजयच्या बॅटीतून. खरोखरच चांगली फटकेबाजी इकडे होते अजय यांच्या बॅटीतून. पुढील चेंडू अजय यांच्यासाठी पुन्हा एकदा पॉवर प्लेचा षटक मानला जातो. पुन्हा एकदा चेंडू चाललाय गुडगुडीत सीमा रेषा पार चौकार. कबड्डी जे षटक संपलेलं आहे. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. खरोखरच चांगलं षटक म्हणावं लागेल चिंचाळी संघासाठी, कारण की या षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे 4 चौकार आले होते. म्हणजे पहिले 2 चौकार, त्याच्यानंतर एक डबल आणि त्याच्यानंतर सलग 2 पुन्हा चौकार लगावले गेले होते अजय यांच्या बॅटीतून. सुंदर फलंदाजी इकडे पाहायला भेटते. हा संघ नक्कीच सर वारंवार पाहिलेला आहे. ओव्हल या ठिकाणी ओव्हल मैदानाचा एक चॅम्पियन संघ मानला जातो, कारण गत वर्षामध्ये आपण पाहिला होता की जवळजवळ त्यांनी 37 ते 38 चषक पटकावले होते आणि या वर्षी त्यांनी मान ठेवलाय की आम्ही 50 तरी नक्कीच चषक हे करू. नक्कीच आमच्याकडून देखील तुम्हाला शुभेच्छा असतील, कारण क्रिकेटमध्ये रेकॉर्ड हे ब्रेक केले जातात. त्यांचाच रेकॉर्ड ते ब्रेक करण्याचा प्रयत्न करतायत अगदी. पण मात्र एक थोडीशी चुकी झाली आणि ती चुकी कदाचित त्या क्रिकेटरला माहिती आहे का पॅनल्टाईज केलं गेलंय, त्याचप्रमाणे मात्र तो फलंदाजी करतोय. ती चुकी मात्र आपल्यामुळे होते, ती भरपाई करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे अजय, ज्याच्या नावाचा जय आहे आणि तोच प्रयत्न करेल ज्याचा जर्सी क्रमांक 12 आहे. युवराज सिंगला लेफ्ट हँडने 12 क्रमांक पाहिलाय, पण हा राईटी मात्र चांगला खेळण्याचा प्रयत्न करतोय अगदी. त्याच्या फलंदाजीतून वैयक्तिक धावसंख्या ही देखील होते 18 आणि संघाची देखील 18 ही धावसंख्या करून ठेवले. जाऊया जोशी सरांकडे.
नक्कीच आपण करंट रन रेट पाहता आपण 18चा रन रेट आहे आणि नक्कीच चांगला रन रेट आहे. याच पद्धतीने जर राहिला तर तोंडली संघ कुठेतरी अडचणीत पाडेल. नक्कीच आता लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहूया आपण काय घडेल काय. ओ हो सुंदर फुलटा चेंडू. चेंडू चाललाय भूर सीमा रेषा पार षटकार. सर एक साईडला पाहता अजय ज्यांनी चौकारांची बारिश केलेली या आधीच्या षटकामध्ये आणि आता आलाय तेजस. सर काय म्हणाले एक लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन. नक्कीच हा कॉम्बिनेशन असं ना तर गोलंदाजाला मात्र गोलंदाजी करताना थोडीशी अडचण होते. आता मात्र चांगला तेजस देखील नावाप्रमाणे तेजस्वीरित्या जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहे आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण देखील अचूक सजवलं गेलं आहे आणि कमबॅक केलं आहे त्या गोलंदाजाने. अगदी 6 धावा गेल्याच्या नंतर दडपण होतं तर दडपण मात्र फेटाळून लावला आणि कमबॅक केलं. 1 धाव मात्र खर्ची केली गेली पण मात्र पुढे स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जातोय. धावसंख्या मात्र होते ती नो लॉस 25. अचूक फलंदाजी मात्र मानावी लागेल ते चिंचाळी या संघाची. कारण सर थोडंसं पॅनटाईज केलं गेलं त्याच्यामुळे मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करते आणि यशस्वी देखील होत आहेत. कारण 5 चेंडू मात्र आपल्यातून पहिलेच मायनस झालेले आहेत. मात्र आपल्याला धावा मात्र त्याच्या प्लस कराव्या लागतील आणि तोच प्रयत्न मात्र असेल अजयचा. हो नक्कीच पॅनेटाईज झालेत कारण की त्यांनी वेळेचा भान वेळेला महत्त्व असतो सर. वेळेवरती जर तुम्ही पोचला असता तर नक्कीच तुमचा संघ आता कुठेतरी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न गडी झालाय बाद. चाललाय अजय तंबूकडे. चला देऊया एक संधी डीजेला. कमा डीजे. ती सुमधुर संगीत देखील ऐकलं सरांनी. मात्र वेळेचं भान सांगितलं. टाइम इज मनी. वेळेला खूप महत्त्व आहे. जर सर आपण रायगडाचा इतिहास पाहिलात ना तर रायगडावरती जो महादरवाजा आहे अगदी 350 वर्ष झाली. तो दरवाजावरती सूर्याची किरणं पडली की दरवाजा उघडले जातात. हा 350 वर्षाचा इतिहास जर चालू असेल म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की वेळेला खूप महत्त्व द्या. कितीही जरी खर्च केला तरी मात्र वेळ आपण कधी विकत घेऊ शकत नाहीये. म्हणून वारंवार आपल्याला वेळेतच आपल्याला सामने परिपूर्ण करायचे आहेत. तो वेळेचा भान न राखता आपल्याला थोडंसं पॅनटाईज केलं गेलं. त्याची भरपाई देखील केली अजयने. पण अजयचा मात्र खेळ संपुष्टात आणला. वर्चस्व केलं गोलंदाजाने. कारण म्हटलं जाताना बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी समुद्राला भरती तर कधी ओटी. हा नियमच आहे. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं. ते आर्थिपने मात्र अचूक गोलंदाजी मानावी लागेल. अजयचा खेळ संपुष्टात आणला. आता मात्र सर त्याची जबाबदारी घेण्यासाठी उमेश देखील मैदानामध्ये सज्ज झालाय. उमेश देखील मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. काय वाटतं. हो नक्कीच पाहूया. पहिलाच चेंडू असेल. एक जलद गतीचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता पण पंचांनी इकडे हात पसरवलेले आहेत. पंचांनी वाईटचा इशारा. एक अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय अर्पित यांच्या गोलंदाजीतून. खरोखरच अजय यांची फलंदाजी तर खूपच छान होती कारण की आपण पाहिलेले पहिल्या षटकामध्ये जे 4 चौकार लगावले होते त्यानंतर तेजसच्या बॅटीतून एक षटकार आपल्याला पाहायला भेटला. आता पाहूया उमेश काय करतोय आपल्या संघासाठी. हो पुढ्यात आलेला चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार. जर का असंच जर धावांची जर पाऊस पडायला लागलं तर नक्कीच 70 पार करू शकतात सर. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये अगदी 57 धावसंख्या पाहायला मिळाली. त्याचं मात्र वर्चस्व युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न 30 इयरच्या आतमध्येच मात्र काय करतोय गोलंदाज. स्वतः विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र झेल मात्र धरणीला दान केली आणि एकेरीचं दुहेरीमध्ये धावसंख्येमध्ये रूपांतर होत आहे आणि 2 धावा देखील सर परिपूर्ण होत आहेत. एक सुवर्ण संधी देखील मिळते ते उमेशला. म्हणजे उमेश अगदी आतिषबाजी नक्कीच करेल. हो ही संधी सोडली नाही पाहिजे होती कारण की या आधीच्या चेंडूवरती तुम्हाला माहिती आहे एक उत्तुंग षटकार आला होता. नक्कीच गोलंदाजाला ही झेल पकडणं प्रयत्न केलाच पाहिजे होता कारण की छान असा आपण पाहिलेला एक पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला. त्याच्यानंतर एक कॅच आलेली. ती कॅच पकडणं कॅचेस विन द मॅचेस असे बरेच ठिकाणी म्हटलं जातं. आता उमेश किती घातक ठरू शकतो ते तर पुढची वेळच सांगू शकते. सरांनी ज्या पद्धतीने सांगले वेळ खरोखरच वेळ चांगली होती गोलंदाजासाठी परंतु ती वेळ वाया गेलेली आहे आणि झेल धरणीला दान केलेला आहे. आता पाहूया स्ट्राईकला येतील ते लेफ्ट हँड बॅटर तेजस ज्यांच्या नावाखाली आपण पाहतोय 2 चेंडू आणि 7 धावा आहेत. एक षटकार देखील आलेला आहे. सर तेजस पुन्हा एकदा चिंचाळी संघाचं कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं आहे.
लेफ्ट हँड आणि राईट हँड सर. नक्कीच त्याचा मात्र फायदा घ्यावा लागेल. तेजाची वैयक्तिक सर धावसंख्या होते ती 7 या आकड्याचं मात्र महत्त्व आम्ही सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं गेलं. 7 हा आकडा आयुष्यात काय किती महत्त्वाचा आहे. लग्नाचे फेरे घेतो 7, आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्याचा जर कलर पाहिला ते देखील 7 आहेत. आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक देखील 7 आहे. तेवढीच मात्र धावसंख्या होती ती तेजसची. आता मात्र गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज होतोय तो मयूर, ज्याचा जर्सी क्रमांक पाहिला तर 27 आहे, म्हणजे त्याच्या मागे देखील 7 आहे. पण आता मात्र कोण कोणाला साथ देतोय. फलंदाजीतून अगदी पाहिलं तर तेजस, गोलंदाजीतून मयूर. मयूरवरती मूर्ती लहान पण कीर्ती महान करावी लागेल. जर आपण महान व्हायचं असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण तेजस एक षटकार लगावून चांगली फलंदाजी देखील करतोय. पण गोलंदाजाला मात्र आत्मविश्वासाने सर गोलंदाजी करावी लागेल. हो नक्कीच मयूर सज्ज. पाहूया पहिला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला भेटलं. चेंडू जाईल का. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. सुंदर फलंदाजी इकडे आपल्याला तेजसच्या बॅटीतून पाहायला भेटते सर. किती 38, 38, 1 लॉस. ते म्हणजे चिंचाळी. अचूक फलंदाजी मात्र सर पाहायला मिळते. हो नक्कीच सर. आपण एक फलंदाज पाहतोय आपण तेजस एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. चिंचाळी संघावर सफल झालेला आहे. हो 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 हो. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने पटकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण घ्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का स्ट्राईक घेण्यासाठी. नक्कीच नक्कीच पाहूया वळूया पंचांकडे. पंचांची दाद मागतायत. पंचांनी गडी बाद दिलेला आहे. धक्का भेटतोय तो दुसरा उमेशच्या स्वरूपामध्ये. गडी झालाय बाद. आता देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. या संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो दाखवून देतोय तो तेजस. 4 चेंडूचा खेळ खेळलाय. 4 चेंडूमध्ये 12 धावा इकडे पाहायला भेटतात तेजस यांच्या. सोळा धावा पाहायला भेटतात. पुढील चेंडू मयूर यांचा. पाहूया तेजस काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा सफल झालेले आहे. स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न. काय झेल होईल. कॅच बनी तो मॅच बनी, नाही तो अब्दुल गनी. कॅच झेल सुटलेली आहे. झेल धरणीला दान झालेली आहे. पाहूया. 2 धावेनीशी समाधान मानावं लागेल मयूर यांना. खरोखरच सुंदर षटक आपल्याला पाहायला भेटतोय मयूर यांचा. पण काय नाही क्षेत्ररक्षकाची साथ नाही आहे सर. साथ असणं गरजेची आहे. क्रिकेट म्हटलं तर साथ असणं गरजेची आहे मला असं वाटतं. नक्कीच जेवढी जबाबदारी फलंदाजाची सर असते ना तेवढीच गोलंदाजाची असते. पण मात्र त्याबद्दल तर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी खूप महत्त्वाची असते. कारण इंडियाने जे 3 वर्ल्ड कप आणले ना, तो कॅच घेऊनच नंतर मात्र आपण 3 वर्ल्ड कपमध्ये. आता महिलांचा जो वर्ल्ड कप पहिला ती कॅच झेल घेतली गेली, नंतर आपण तो वर्ल्ड कप उचलला. सूर्यकुमार यादवची झेल पाहिली तर तो 2020चा वर्ल्ड कप पाहिला. म्हणजे क्षेत्ररक्षकाची भूमिका तेवढीच असते. हा मात्र दडपण येतोय तो मयूरवरती, अगदी तो म्हणजे तेजसचा. हो नक्कीच नक्कीच. तेजसची फलंदाजी म्हणजे आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बेटीतून आपल्याला पाहायला भेटलाय. आता पाहूया मयूर काय करतात. काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न चालू आहे मयूर यांचं. वळूया पंचांकडे. पंच काहीसं डिसिजन घेण्याचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच वाईटचा इशारा होता. एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला भेटलेली. नो चेंडू घोषित केलेला आहे. नो चेंडू सर. फ्री हिट आहे ना. ओके चला नो चेंडू. आणखी एक सुवर्ण संधी आहे तेजस यांना. आता पाहूया तेजस काय करतात. आता दडपण मयूरवरती आहे. काय करेल काय घडेल आपण या चेंडूवरती. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. काय गडी काय होईल. ही सुवर्ण संधी भेटली ती मयूर यांना. आणि बाद झालेला गडी कोण आहे तर तेजस. एक महत्त्वाचा खेळाडू ज्यांनी 7 चेंडूवरती 18 धावा केल्या होत्या असा गडी बाद झालेला आहे.
आणि देऊया एक संधी डीजेला. संघाने फलंदाजी करत असताना सर अगदी 46 ही धावसंख्या बनवली गेली आणि आजच्या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग करावा लागेल, म्हणजे अगदी कंपल्सरी बनवायला लागतील ती 47 ही धावसंख्या. अगदी आपण 5 चेंडू गमावल्याच्या नंतर आपण टार्गेट देखील चेस केला होता की 70 ही धावसंख्या उभारू शकतात. ते 5 चेंडू जर आपल्याला मिळाले असते तर आपण 70 पर्यंत देखील पार केलं असतं, पण मात्र त्यांनी 46 ही धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालंय. कंपल्सरी बनवावे लागतील ते तोंडली या संघाला 47 ही धावसंख्या, म्हणजे अगदी त्यांच्याकडे 5 चेंडू एक्स्ट्रा मिळत आहेत कारण त्या नियमाचं त्यांनी पालन केलं गेला. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. मी विनंती करतो त्वरित क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. सर जर लाईनअपमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये दाखल होण्याची ही शिस्त जर कोणी लावली असेल ना, ते एक आदिवासी संघ होता. त्या संघाने मात्र यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सामन्यामध्ये दाखल झाले होते. आयोजनांमध्ये त्याने शिस्तबद्ध ही लावली गेली क्रिकेटला आणि लाईनअपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाले आणि तीच शिस्त मात्र नंतर ग्रामीण क्रिकेटला आली गेली. म्हणजे आदिवासी लोक देखील एवढं शिस्त पाळू शकतात. तर मित्रांनो, आपण एका जर्सीमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षणाची जातो ना, तेव्हा लाईनअपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक देखील आपल्यासाठी जोडले गेलेले असतात. तरी विनंती करतो, अगदी क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत ते चिंचाळी संघ. पुढील नाणेफेकीसाठी विनंती करतो साखळेवाडी आणि मला वाटतं आजचे आयोजक देखील आहेत ते पेवे कोण या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. साखळेवाडीचे कर्णधार आणि पेवेकोणचे कर्णधार यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वतः आयोजक जे आहेत पेवेकोणचे ते मैदानामध्ये देखील दाखल आहेत. तरी मी विनंती करतो साखळेवाडी या संघाच्या कर्णधारांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो 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 कर्जादेवी क्रिकेट संघ कर्जादेवी चषक 2025 या ठिकाणी तपस्या मैदानामध्ये चालू असलेला हा टुर्नामेंटचा सामना. या ठिकाणी या टुर्नामेंटसाठी आमच्या मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री भरतजी चोरगे यांचं इथे आगमन झाले आहे. तरी मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. विश्वास शिगवण हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. यूट्यूब चालू आहे. धन्यवाद. यानंतर आपण पुढचा सामना होणार आहे कर्जादेवी क्रिकेट संघ पेवेकोण आणि साखळेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. साखळेवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो मित्रा, शेवटचा कॉल असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंगमध्ये आपलं टॉस केलं जाईल. तरी विनंती करतो शेवटचं कॉल असेल आपल्याला साखळेवाडी या संघाच्या कर्णधाराला की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयोजकांच्या वतीने अगदी पेवेकोण संघ देखील दाखल झाले या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. आपले देखील कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. जाऊया आपण मैदानाकडे. अगदी तब्बल बनवायच्या आहेत त्या तोंडली या संघाला. अगदी 47 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अभिषेक आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सनी आणि नॉन स्ट्राईकला आहे तो कमलेश. पहिलाच पॉवर प्लेचा षटक आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज अभिषेक. पहिला चेंडू अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. मोठा हादरा बसतोय तो अगदी तोंडली या संघाला. बॅक टू पॅव्हलियन सनी डीजे. एक आयोजक आहे तर दुसऱ्या साईडला एक आयोजनाला पार पाडण्यासाठी म्हणजे जिंकण्याचा प्रयत्न करणार संघ आहे. चला आता पाहूया, टॉस होतोय. छापा कॉल केलेला आहे पेवेकोण संघाने आणि पेवेकोण संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आहे. पेवेकोण संघाला एक विनंती असेल, आपण क्षेत्ररक्षण निवडला, कितपत तुम्ही यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही
40पर्यंत बघू रोखायचा. बस एवढं तयारी चालू आहे आमची 40पर्यंतची. नक्कीच नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. तसंच 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न ठेवणार आहेत, कारण जिंकण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि आपण जेव्हा स्वतः टुर्नामेंट आयोजित करतो तेव्हा नक्कीच तो मनोबळ अजून 10 पटीने वाढला जातो. तर साखळेवाडी संघ, तुम्हाला काय वाटतं 40 की 45-50 तुमचं कितपर्यंत असेल धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न? 40 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि या आयोजनाविषयी 2 शब्द जरा बोलायचं आहे तुम्हाला. आयोजन खूप छान आहे. पहिल्यांदा झालं या साईडला खेळायला. आम्ही बघू ट्राय करू. नक्की नक्की स्वागत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये बरेच असे मैदान आहेत, तुम्हाला पुढील वाटचाल ते गाजवायचे देखील आहेत आणि पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा असतील. चला, एक सन्मान चिन्ह आपण पाहतोय, ते सन्मान चिन्ह देत आहेत साखळेवाडी संघासाठी. धन्यवाद. वळूया आपण मैदानाकडे, कॉमेंट्री बॉक्सकडे वळूया सर प्लीज. नक्कीच नाणेफेक झाल्याच्या नंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह दिलं जाते. गोलंदाज थोडंसं नियंत्रण विसरला, अगदी नियंत्रणामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत होतो आणि सुवर्ण संधी मिळते फ्री हिटची. उघडा डोळे पहा नीट, मात्र आता ते नीट पाहावं लागेल ते फलंदाजाला विशालला. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते. 1 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 6. एक महत्त्वपूर्ण खेळाडू अगदी स्वस्तमध्ये डगआउटच्या दिशेने गेला, तो म्हणजे सनी. गोलंदाजाने मात्र वर्चस्व केलं. अगदी चेंडू फेकले गेलेले आहेत ते 3. मात्र या पहिल्या षटकातील 2 चेंडू मात्र बाकी आहेत. मोठे फटके मात्र आणावे लागतील, कारण आपल्याला तब्बल बनवायचे आहे ते 47 ही धावसंख्या. कारण याच पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी 50 पार ही धावसंख्या पाहायला मिळाली. दुसऱ्यामध्ये 46 ही धावसंख्या पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण अगदी निर्धाव चेंडूची सांगता होतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर तोंडली या संघाची धावसंख्या मात्र होते ती 1-6. सॉरी, 1 चेंडू मात्र शेवटचा शिल्लक आहे. अगदी 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. 1 शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. सर 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपली धावसंख्या मात्र होते 6. 1 चौकार लगावला गेलाय. मोठे फटके मात्र आपल्या फलंदाजीतून करावे लागतील ते कमलेशला आणि विशालला. हो नक्कीच. आपण ज्या पद्धतीने अजय आणि तेजस हा फटका, सुंदर सजवलेला फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय, पाहूया वळूया पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी दिलाय चौकार. जे एक षटक संपलेलं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. सरासरी गाठणं गरजेचं आहे सर. आता मला वाटतं जवळजवळ 15 चेंडूचा खेळ बाकी असेल. उर्वरित 15 चेंडूमध्ये तुम्हाला धावा करायच्या असतील आणि त्यासाठी तेजस आणि अजय सारखी फलंदाजी करणं महत्त्वाचं ठरेल सर. नक्कीच, पण ती खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल ती कमलेशला आणि विशालला. कारण सर म्हटलं जातं ना, अगदी लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. समुद्रामध्ये जर पोहायचं असेल ना तर लाटांना घाबरून चालणार नाही. कितीही टार्गेट असू दे, तो चेस करण्याचा धाडस मात्र आपल्याला करावा लागेल. कारण अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच रंग बदलणारा संडा म्हणजेच हा क्रिकेट आहे. कधी रंग बदलू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कारण आपल्याकडे सलामीवर चांगली जोडी म्हटली गेली होती. सनी मात्र स्वस्तमध्ये डगआउटच्या दिशेने गेला. नंतर विशाल, अगदी कमलेश देखील आहे, विशाल देखील आहे. एअर चौकार अगदी कमलेशच्या फलंदाजीतून पाहायला मिळाला. दुसरा चौकार विशालच्या फलंदाजीतून देखील पाहायला मिळाला. अगदी ह्या गोलंदाजांनी वर्चस्व करत षटकार मात्र मारून कुठल्या फलंदाजाला दिलं नाही अजूनपर्यंत. म्हणजे गोलंदाजीतून थोडंसं वर्चस्व पाहायला मिळतोय. अगदी धावसंख्या सर जर पाहिलीत ना तर 10 आकडा कदाचित आपल्याला माहिती असेल. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आहे. कारण आता इंटरनॅशनलमध्ये कुठल्याही आपल्या इंडियामध्ये जर्सी क्रमांक पाहायला मिळणार नाही. कारण तो सरांचा जर्सी क्रमांक आहे, त्याला रिटायर्ड केलं गेलेला आहे. तेच कारण म्हणून सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आता आपला जीवन असेपर्यंत आपल्याला कोणाला पाहता येणार नाही इंटरनॅशनलमध्ये. म्हणजे तो अगदी नाव कमवला. सरांचा जर्सी क्रमांक 10. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव मानलं जातं. कारण क्रिकेटवरती जर्सी क्रमांक का असावा ती एक आपली ओळख आहे. रोहित शर्माचा जर 9 आकडा पाहिलात तर अगदी 45. आईला विचारलं की हा मला लकी क्रमांक कुठला आहे, तर आईने सांगितलं तुला 9 आकडा हा लकी क्रमांक आहे. पण 9 त्यावेळेस मात्र एका खेळाडूचा 9 क्रमांक होता. मग त्याने विचार केलं, 4-5चा कॉम्बिनेशन ठेवला, तो 9 आकडा 45 हा झाला. असं मात्र ती ओळख केली हिटमॅनने. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगतो ते पंचांकडे अपील केली जाते. पंचन मात्र अपील फेटाळत आहेत.
आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी गोलंदाजी मार्कवरचा आहे सज्ज आहे तो निकेश. सर एक एक निर्धाव चेंडू आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करण्याचा निर्धाव चेंडू चांगलाचा प्रयत्न करत आहे. निमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. मानावं लागेल या गोलंदाजाला, स्तब्ध ठेवलं इथे अगदी विशालला. हो नक्कीच आपण रनरेटकडे पण पाहणं गरजेचं आहे, कारण की आपण पाहतोय 10चा रनरेट आहे, अजून आपल्याला 12 ते 15चा रनरेट ठेवायचा आहे टिकवून. तर तुम्हाला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका आलाय, काय होईल काय घडेल पाहूया. कॅच बनी मॅच बनी, नाही तर अब्दुल गनी खरोखरच कॅच सोडलेली आहे. कॅच धरणीला दान झालेली आहे आणि खरोखरच चांगला प्रयत्न होता, परंतु प्रयत्नाला यश आलेलं नाही आहे. आणि इकडे झेल सुटलेली आहे, 2 धावा पूर्ण केल्यात त्या विशाल याने. चला सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. चिंचाळी संघ पॅनलिस्ट होऊन सुद्धा देखील एवढं प्रभावित गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते चिंचाळी संघाकडून. पुढील चेंडू वळूया पुढच्या चेंडूसाठी. पाहूया काय होतंय या चेंडूवरती. आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलेला एक सुंदर चेंडू होता, परंतु त्या चेंडूवरती काहीसं क्षेत्ररक्षण आपल्याला गचाळ पाहायला भेटलं आणि नक्कीच झेल सुटलेली होती. पुढचा चेंडू रिवर्स 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 अटेम्प्ट केलेला आहे, रिवर्स अटेम्प्ट केलेला आहे. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलेला आहे. चेंडू चाललाय 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 आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट पाहिलेला आहे. रिव्हर्स सुंदर अटेम्प्ट आपण पाहायला भेटतोय तो रिव्हर्स अटेम्प्ट. आणि रिव्हर्स हा फटका कोणी आणला असेल तो देखील सर सचिन तेंडुलकर यांनीच आणलेला आहे. सर प्रत्येक फटका आपण पाहिलेला आहे. हेलिकॉप्टर असो तो हेलिकॉप्टर फटका आपण बोलतो की महेंद्रसिंग धोनी यांनी आणलेला, परंतु नाही, हेलिकॉप्टर आपण पाहिलेला आहे सर सचिन तेंडुलकर यांनीच पहिला मारला होता. बरेच असे फटके आहेत, पॅडल स्वीप असेल किंवा बॅकवर्ड शॉट असेल, आपण बरेच फटके आपण सचिन तेंडुलकर यांच्या बॅटीतून पाहिलेले आहेत. चला पुढील चेंडू पाहूया काय होईल. मोठे फटक्यांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, काय होईल काय घडेल पाहूया. या चेंडूवरती सुंदर फटका, सजवलेला फटका आहे. वळूया पंचांकडे. पंचांनी दाद दिले, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, षटकार. दहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12.5चा नक्कीच ॲव्हरेज असेल. पाहूया आता काय करतात, कारण की असेच मोठे फटके आले तर नक्कीच कुठेतरी या चिंचाली या संघ अडचणीमध्ये भेटू शकतो. परंतु चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आपल्या संघाला जिंकवण्यासाठी करणं गरजेचं आहे. आता एक साईडला चिंचाळी संघ, त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, तर दुसऱ्या साईडला तोंडली संघ ज्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि या गोष्टी कशासाठी कराव्या लागतील तर या चमचमत्या ट्रॉफ्यांसाठी. आणि आपण पाहतोय श्री कर्जाई देवीची क्रिकेट संघ पेवेकोण आयोजित भव्य दिव्य 2026ची स्पर्धा आणि यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय सर. नक्कीच आता मात्र विश्वास कदाचित दाखवलं जाते. तो अजय सलामीसाठी फलंदाजी आला होता, त्याला मात्र तिथे षटक हाताळण्यासाठी दिलं जाते. विश्वास देखील त्याच्यावर आहे. याची माहिती मित्र एक गोष्ट सांगतो. हा गोलंदाजी ज्यावेळेस करत होता समोरच्या संघाला 6 चेंडूमध्ये तब्बल 4 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेस मात्र या गोलंदाजाने त्याला डिफेंड करून दिले नाही, म्हणजे अचूक गोलंदाजी केली. ते म्हणजे अगदी अजयने. तोच मात्र आपल्या नावामध्ये अजय हा ठेवायचा असेल, जय जर ठेवायचा असेल तोच अगदी कारनामा इथे करावा लागेल. अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण मापक अशी फलंदाजी करतोय तो कमलेश. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आमंत्रित आहे. पाहूया मोठे फटकेची रिक्स मात्र घ्यावी लागेल. आणि नक्कीच चांगला केलाय मनगटाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सफर. बिग 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 षटकार डीजे. अभी तो पूरा मौसम बदलने वाला है. अचूक फलंदाजी मात्र करतोय तो कमलेश. सर मानावं लागेल, चांगला समाचार घेतोय कमलेश आपल्या फलंदाजीतून. नक्कीच नक्कीच सर. पुन्हा 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 बिग 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 षटकार. कमान डीजे.
ती त्यावेळेस होती. आता ही 12 धावा आलेल्या आहेत 2 चेंडूमध्ये सर. नक्कीच आपण देखील मगाशी देखील सांगितलं की क्रिकेट हा रंग बदलणारा सरडा आहे. अचूक जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावर घेतली आहे कमलेशने आणि 2 बॅक टू बॅक षटकार लगावले गेले. आता मात्र 2025 अगदी श्री कर्जाई देवी क्रिकेट चषक 2000 पर्व तिसऱ्यामध्ये हॅट्रिक मारण्याचा चान्स होतं काय, सर्व प्रेक्षकांचं मात्र लक्ष लागलं गेलं ते कमलेशकडे. पाहूया हॅट्रिक होते पण गोलंदाजीतून वर्ष करावा लागेल, अनुभव मात्र पणाला लावा लागेल ते अजयला. मोठा फटकाचा हा दडपण मात्र येतोय. अवांतर धाव, दोन्ही हात समांतर मात्र आमचे पंच करतायत आणि त्या धावेचा फायदा मात्र होतोय तो तोंडली या संघाला. स्कोअरबोर्ड मात्र सर पुढे सरसावला जातोय. धावसंख्या मात्र होते ते 35. हॅट्रिकचा चान्स, सुवर्ण संधी आहे. पाहूया पहिला हॅट्रिक चान्स घेतोय काय तो कमलेश आणि नक्कीच धाडस करेल, कारण त्याच्याकडे माफक अशी फलंदाजी करण्याचं धाडस आहे. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आहे, अनुभव आहे, तो अनुभव मात्र कामाला लावतोय काय. नक्कीच प्रयत्न केला होता पण कमबॅक केलं या गोलंदाजाने. मानावं लागेल, तू देखील मला 2 षटकार मारू शकतोस पण मी तुला देखील निर्धाव चेंडू टाकू शकतो, कारण दोन्ही एका बाजूला जर अजय पाहिला दुसऱ्या बाजूला कमलेश पाहिला, दोघांचा अनुभव देखील आहे. अनुभवातून वर्चस्व केलं ते गोलंदाजानं, कमबॅक केलंय. मोठे फटके सर आणावे लागतील, कारण आपल्याला 47 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1-2 षटकार नक्कीच लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे थोडंसं काहीतरी बातचीत करताना फलंदाज पाहायला मिळतोय. याच युवराज सिंगने जर्सी क्रमांक 12 घालून आपल्याला 50 ओव्हरचा वर्ल्ड कप देखील आणून दिलं गेलं होतं. आता मात्र पुढच्या सामन्यामध्ये जर दाखल व्हायचे आहे तर निर्धाव चेंडू जी सांगता करावी लागेल ती म्हणजे अजयला, पण कमलेश मात्र ते कुठे सर करून देत नाही. काय वाटतं, मोठा फटका घेण्याचा कमलेश प्रयत्न करेल का? हो, कमलेशला 2 चेंडूवर 2 षटकार नंतर आपण पाहिलं एक अतिरिक्त चेंडू देखील हाताळला गेला होता. त्याच्यानंतर जे अजयने कमबॅक केलंय ते आपल्याला आपण पाहतोय. 2 चेंडू निर्धाव चेंडू इकडे पाहायला भेटले अजय यांच्या गोलंदाजीतून. खरोखरच शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहूया काय घडेल. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेस होईल का पाहूया. आणि ही सोपी झेल पाहायला भेटली. गडी झालाय बाद, गडी चाललाय तंबूकडे. एक मोठा धक्का पाहायला भेटतोय तो तोडली संघासाठी. चला देऊया एक संधी डीजेला. कमान डीजे. टाकले गेले, एक महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतला आणि सामन्यामध्ये पुन्हा देखील पुनरागमन केलं ते म्हणजे अजयने, म्हणजे ते संघाने केलंय. मानावं लागेल या गोलंदाजाला. आता मात्र समीकरण येऊ ठेवतंय ते 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 12 धावा म्हणजे सर म्हटलं तरी एक मोठा फटका, अजून देखील एक मोठा फटका आला तर तोंडली संघ आतमध्ये येऊ शकतो. आणि जर का एखादा डॉट बॉल आला तर नक्कीच चिंचाली संघ आतमध्ये येऊ शकतो. पाहूया वेळेवरती डिपेंड असतो सगळं काही, कारण की 2 चेंडू आपण पाहिलेले या आधीच्या षटकामध्ये 2 षटकार आल्यानंतर मला तर असं वाटत होतं की स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं, कारण 2 षटकार आले होते. त्याच्यानंतर जर का स्ट्राईक रोटेट झाली असती तर कदाच मयूरला पुढील या षटकामध्ये संधी नक्कीच चांगली मिळाली असती. परंतु आता पाहूया, वळूया. पुढील गोलंदाज सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय निमेश यांना. होय, निमेश काय करतात आपल्या संघासाठी. आणि आपण पाहतोय विशाल जो ओपनिंगसाठी आलेला, अजून देखील 9 चेंडूमध्ये 17 धावा त्याच्या आहेत. वन डाऊन साठी आलेला, सॉरी, 9 चेंडू 17 धावा आहेत. पाहूया काय करतो विशाल आपल्या संघासाठी. चला पहिला चेंडू पहा. अतिरिक्त चेंडू पाहायला भेटला आपल्याला. पंचांनी इकडे दाद दिलेली आहे, पंचांनी पंख पसरवलेले आहेत आणि वाईड एक अतिरिक्त धाव इकडे पाहायला भेटते ती चिंचाळी संघाकडून. तोंडली संघासाठी चांगलं आहे. 5 चेंडू 10 धावा होत्या. आता 5 चेंडू 12 धावा होत्या. आता 5 चेंडू मध्ये 11 धावा करायच्या. अतिरिक्त चेंडू कुठेतरी हाताळले गेले तर तोंडली संघ नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. हो, सुंदर चेंडू पंचांनी केलाय बोटवर आणि गाडी झालाय बाद आणि धक्का बसलाय तर तोंडली संघाला दुसरा. कमान डीजे.
11 धावा. आता फलंदाजीसाठी आपण पाहतोय तुषार यांना काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण 4 चेंडू 11 धावा. कदाच एखाद चौकार एखाद षटकार मॅचची कलाटणी देऊ शकतो सर. नक्कीच तुषार म्हटल्याच्या नंतर अगदी हुशारगिरी करावी लागेल आणि फलंदाजी मात्र करावी लागेल. आता मात्र समीकरण येतोय तो 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, पण चेंडू आपल्याला सीमारेषे पार करावे लागतील आणि ती पराकाष्ठा मात्र करावी लागेल. जर गोलंदाजाचा जर जर्सी क्रमांक पाहिला तर 13 क्रमांक आहे. श्रीलंकेचा मेंडिस प्लेअर आहे ना, त्याचा जर्सी क्रमांक 13 आहे आणि त्याने अनलकी क्रमांक समजला, तो मात्र त्याने यशस्वी केला. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजाला यशस्वी करतोय. मोठा फटका खेळण्यामध्ये अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते काय, रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाजाला मात्र बॅक टू डगआउट मोठा हादरा मानावा लागेल. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जात आहे आणि मोठा हादरा बसतोय तो अगदी तोंडली या संघाला डीजे. समीकरण सोपं आहे. अगदी 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू सीमारेषे पार करावे लागतील. एक चेंडू जरी सीमारेषे पार केला, एक चौकार लगावला गेला तर एका चेंडूवर 1 धाव देखील आपण घेऊ शकता. समीकरण सोपं आहे, पण ते मात्र प्रयत्न करावे लागतील या फलंदाजाला. पण तो कारनामा करावा लागेल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो मयुरेश. हो नक्कीच सर, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हेच क्रिकेट आहे, हेच क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये पाहूया, आता 3 चेंडूमध्ये 11 धावा करायच्या आहेत. 5 चेंडूमध्ये 11-12 करायच्या होत्या, परंतु 2 चेंडू आपण पाहिले की निर्धाव फेटाळले गेले, म्हणजे त्याच्यामध्ये 1 विकेट देखील आलेली. आता या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे सर. नक्कीच मोठा फटका जर आला तर समीकरण आपण देखील सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. पण वर्चस्व मात्र करतोय गोलंदाजी. इथून तो गोलंदाज आहे निमेश. मानावं लागेल या गोलंदाजाला, कारण कमबॅक केलं गोलंदाजाने अजयने. ते 3 निर्धाव चेंडू जे टाकले ना, त्याच्यामध्ये पुनर्गम सामन्यामध्ये केलं ते म्हणजे चिंचाळी संघाने. अजयची महत्त्वपूर्ण भूमिका आजच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली अगदी संघाकडून. अचूक फलंदाजी केली, 5 चेंडूचा आपल्याला पॅनल्टाईज देखील केलं, पण त्याची भरपाई मात्र गोलंदाजीने केली की निर्धाव चेंडू त्यांनी 3 टाकले गेले. म्हणजे अजयची मुख्य भूमिका आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मयूर देखील, निमेश देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र समीकरण सर आलंय ना, 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील सामना आपल्याकडे आहे, पण मोठे फटके आणावे लागतील. काय वाटतं? हो नक्कीच मोठे फटके आणावे लागतील, परंतु इकडे गोलंदाज हवी वाटतोय मला थोडासा सर, कारण की आपण गोलंदाजी चांगली चिंचाळीची पाहायला भेटलं. 2 षटकार अजयला आलेले, त्याच्यानंतर ते 3 चेंडू निर्धाव फेटाळले गेले. त्याच्यानंतर मयूरला देखील, निमेशला देखील आपण पाहतोय त्याची देखील चांगली गोलंदाजी. आता जवळजवळ 3 चेंडूचा खेळ झाला, त्याच्यामध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे. पुढील चेंडू निमेश यांचा सफल झाले, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेस होईल का? 1 धाव पूर्ण झाली, दुसरी धाव, परंतु चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. देऊया एक संधी डीजेला. आता मात्र 1 चेंडू आणि सर 7 धावांची आवश्यकता आहे. कोण कोणाला साथ देतोय पाहूया. मात्र सामन्यामध्ये वर्चस्व केलंय गोलंदाजाने. 1 चेंडू निर्णय टाकावा लागेल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता, पण अगदी विजयाकडे वाटचाल केली ती चिंचाळी या संघाने. संघाचं देखील अभिनंदन पुढील सामन्यासाठी. पुढील सामना सर होतोय तो अगदी या सामन्याचा सामनावीर देखील आपण देणार आहोत. अगदी एक थोडीशी संधी दिली जाते डीजे मास्टर आमचे.